तर मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये अत्यंत महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. ही ब्रेकिंग न्यूज महत्त्वाची असल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमखास पहा. तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. आली नवीन अपडेट समोर, जाणून घ्या माहिती सविस्तर. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उच्च न्यायालयाचा एक मोठा निर्णय आलेला आहे. त्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे. या बातमीमध्ये नेमके काय आहे? बातमी आहे सरकारी कर्मचारीसाठी उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. या निर्णयाचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करूया. चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण. मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्याकडून सेवानिवृत्तीनंतर पगार वसूल करता येणार नाही असा निर्णय विलासपूर उच्च न्यायालयाने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निर्णयाच्या आधारे या निर्णयाने याचिकाकर्ता विरुद्ध दिलेल्या वसुली आदेश रद्द केला आणि संबंधित विभागाने वसुली केलेली रक्कम परत करण्याचे निर्देश दिले. सरकारी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी उच्च न्यायालयाचा हा मोठा निर्णय दिलेला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून सेवेत असताना दिलेला जादा पगार वसूल करता येणार नाही असेही न्यायालयाने म्हटले आहे. हा निर्णय देताना न्यायमूर्ती ए.के. प्रसाद एकल खंडपीठाने हे स्पष्ट केले. कोणत्याही कर्मचाऱ्यांचे 1 वर्ष आधी किंवा सेवेनंतर वेतन वाढीच्या चुकीच्या वसुली केली जाणार नाही. ताराचंद पटेल, सोहनलाल साहू, ग्रिगोरी टर्की आणि टेल्सस एक्या या प्रकरणात उच्च न्यायालयाने याचिका दाखल केली होती. ते म्हणाले की सेवानिवृत्तीनंतर काही महिन्यात विभागीय संचालक बिलासपूर यांनी त्यांच्या विरुद्ध पगार वसुलीचे आदेश जारी केला होता. याचिकाकर्त्यांनी हे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्णयाचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. मित्रांनो, याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने 2015 मध्ये पंजाब विरुद्ध रफिक मसीह प्रकरण आणि थॉमस डॅनियल विरुद्ध केरळ राज्याच्या प्रकरणात दिलेल्या निकालाचा हवाला दिला. त्यानंतर पगार वसूल करता येणार नाही असेही निर्णयात स्पष्ट केले आहे. न्यायालयाने वसूल केलेला आदेश रद्द या खटल्याची सुनावणी करताना न्यायमूर्ती ए.के. प्रसाद यांनी याचिकाकर्त्याच्या बाजूने निकाल दिला आणि असे म्हटले की सेवानिवृत्ती नंतर कर्मचाऱ्याकडून वेतनाच्या मोजणीत किंवा वेतन गणनेत भूतकाळातील कोणत्याही त्रुटीची वसुली करता येणार नाही. या संबंधित विभागाच्या नोटिसा बजावून कर्मचाऱ्यांकडून वसूल केलेली रक्कम परत करण्याचे निर्देश दिले. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.